उद्या एखाद्या जातीवर अन्याय अत्याचार झाला तर ती जात ज्या गटात असेल त्याच गटातले किंवा त्याच जातीचे लोक एकत्र येतील, दुसऱ्या गटातल्या किंवा दुसऱ्या जातींना एकत्र येण्याची काही गरज नाही, कारण तो आमच्या गटातच नाही, आमचा लाभार्थीच नाही, तर त्याच्या अन्याय अत्याचारासाठी आम्ही कशाला कष्ट घ्यायचे अशी भूमिका निर्माण होईल. बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की जाती या उपवर्गीकरणामध्ये एकमेकांसोबत भांडतील, कोणी रस्त्यावरची लढाई होईल वगैरे वगैरे वगैरे. असं काही होणार नाही. आम्हाला तरी काही संघर्ष बिंदू दिसलेले नाही. परंतु जर एखादी जात आपला मेंदू गुलाम ठेवून प्रस्थापित व्यवस्थेचा मेंदू नुसार जर काम करत असेल आणि दुसऱ्या जातीच्या हक्कावर गदा आणत असेल तर मात्र तो संघर्ष होईल. शेड्यूल कास्टला आरक्षणात 13% आरक्षण आहे. या 13% आरक्षणाचे 59 जाती भागीदार आहेत. यांचे आणखी तुकडे करणे यालाच उपवर्गीकरण म्हणतात. म्हणजे 59 जातीचेही तुकडे करायचे आणि 13% आरक्षणाचेही तुकडे करायचे, तरच हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करणे म्हणजे तुकड्यात विभाजन करणे असाच त्याचा सर्वसामान्य अर्थ आहे. नव्हे तर तो गर्भित सुद्धा अर्थ आहे की त्यानुसारच ते होणार आहे. तर उपवर्गीकरण म्हणजे जर केलं तर अनुसूचित जातीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे का? हो आहे. अनुसूचित जातीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे असं आहे की आज 13% आरक्षण आहे. 13% आरक्षणामध्ये सर्वच जातीचा अधिकार आहे. उद्या एखाद्या गटाला 2%, 1%, 3%, 5% असं जर समजा उपवर्गीकरण आलं तर या जाती ज्यांचा प्रस्थापित व्यवस्थेसोबतचा संघर्ष एकत्रित त्यांना लढायचा आहे तो कायमचा संपुष्टात येणार आहे. म्हणजे एखाद्या जातीची किती प्रगती झाली असेल, आता सगळीकडे असं म्हटलं जाते महार किंवा धर्मांतरित बौद्धांची प्रगती झाली आहे, हे साप चुकीचं आहे. सेन्ससने आकडेवारी दिलेली आहे, त्यावरून आम्ही डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स, कोणत्या जातीची हेल्थ किती आहे, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे निर्देशांक आहे, त्याचं एकत्रित आम्ही तो हेल्थ इंडेक्स काढला. तेव्हा असं दिसून येते की सर्वात जास्त प्रगती ही चांभार जातीची झाली आहे. त्यांचा हेल्थ इंडेक्स चांभार जातीचा 0.941 आहे. खाटी जातीची हेल्थ इंडेक्स 0.925 आहे. मालादासरी जातीचा हेल्थ इंडेक्स 0.935 आहे. महार जातीचा 0.920 आहे. म्हणजे असं म्हटलं जाते की तो काय फुगवला जाते की महार जाती प्रगती झाली, महार जातीची प्रगती झाली. महार जातीपेक्षाही प्रगत जाती आहेत. त्याचं जेव्हा सगळं परीक्षण केलं जाईल तेव्हा महार जाती हे अजूनही पिछाडलेली आहे हे दिसून येते. केवळ 2-4 डोके समोर दिसतात म्हणून त्याची प्रगती झाली असा त्याचा अर्थ होत नाही. आज कोणत्याही जातीचा एक जागा जरी निघाली 13% आरक्षणामध्ये 59 जातीपैकी कोणत्याही जातीचा असू दे, एक जागा जरी रिझर्वेशनची मिळाली तरी सर्व जातीपैकी जो गुणानुक्रमे प्राधान्याने असेल, ज्याचे सगळ्यात चांगले मार्क असतील, प्राधान्यानं असेल, ज्यानं सगळ्या टर्म अँड कंडिशन पास केले असेल त्याचं सिलेक्शन होईल. येणाऱ्या भविष्यकाळात जर जातीवर आधारित असलं तरी तुमच्या जातीला कोणताही टक्का येणार नाही, तर तुमचा तो त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचा तर मार्गच नाही. आणि ज्या जातीला मिळतील त्याही जातीची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्यातले पण बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि यांना ओपन वर्गातून कोणत्याही प्रकारची व्यवस्था ठेवण्यात येणार नाही. आजच नाही आहे तर भविष्यात तर येणारच नाही आहे. त्यामुळे प्रचंड विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. उपवर्गीकरण झाल्यानंतर ते राजकीय सुद्धा उपवर्गीकरण होणार. काही केवळ शैक्षणिक आणि आर्थिक योजनांसाठीचं सेवेमध्ये उपवर्गीकरण होणार नाही, राजकीय उपवर्गीकरण होणार. आणि राजकीय उपवर्गीकरणामध्ये तुम्ही एक संघ आहात, या शेड्यूलमध्ये आहात म्हणूनच तुमच्या सीट निवडून येऊ शकतात. अन्यथा तुम्ही ह्या शेड्यूलच्या बाहेर पडल्या आणि जाती आधारित आरक्षण आल्यानंतर मात्र तुमच्या जातीला जेवढे येईल तेवढ्यावरच प्रतिनिधित्व मिळेल. मग जर समजा मांग जातीला जर 5 सीट आल्या तर या 5 सीट निवडून आणावाच लागतील कोणत्याही मतदारसंघातून, याच्याशिवाय जास्त निवडून येऊ शकत नाही.
आज चांभार जातीला फक्त 3 सीट येतो त्या तिथं 8 सीट आलेल्या. या सर्व अल्पसंख्याक जातीचं राजकारण इथेच संपून जाईल आरक्षणाचे रिपोर्ट लागू झाल्याबद्दल. नाही, उपवर्गीकरण हा उपाय कधीही होऊ शकत नाही. त्यापेक्षा उपाय शासनाकडे आहे ना. शासनानं तुमचे 10,000 पदं भरलेले नाही आहे. आज मी शासनापासूनच ही आकडेवारी घेतली, अहवालामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. 10,000 पदं भरलेले नाही आहे. शासनाला सांगा ते 10,000 पदं भरा, बरेचसे लोक कामाला लागतील आणि त्यांचं ते सगळं मागासपणा संपेल, त्या लोकांचा तोही संपू शकते. दुसरी गोष्ट तर त्यांच्यासाठी जर वेगवेगळ्या योजना आखल्या तर त्यातूनही होऊ शकते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शासनाला करता येऊ शकतात. बरं, शासन अर्थसंकल्पामध्ये पैसा मंजूर मोठ्या प्रमाणावर करते आणि प्रत्यक्षात तरतूद केलेल्या बाबीपैकी खर्च फार कमी करते. फक्त एक मुद्दा असा आहे की शासनाची भूमिका आईची आहे का दाईची आहे हे कसं ठरवता येईल. जर आईची भूमिका आहे असं जर म्हटलं तर शासनानं न्यायिक उपवर्गीकरण केलं पाहिजे. बरं, संविधानिक आरक्षण काही अनुसूचित जातीला नाही, जमातीला पण आहे. मग जमातीचं उपवर्गीकरण करण्यासंदर्भात कोणतेही पावलं नाही. 2024 पासून आता 26 आलेला आहे. काहीतरी तिकडची पण भूमिका निश्चित करायला पाहिजे होती, ते केलेली नाही. केवळ काही जातीची मागणी आणि त्याच्या भरोशावर जर शासनानं एवढं जर ह्या डंडोरा पिटला असेल आणि एवढं मोठं उपवर्गीकरण करणार असाल तर शासन मायबाप आहे, शासनाला कोण रोखू शकते. पण शासनानं उपवर्गीकरण करताना मी असं म्हणेल क उपवर्गीकरण करण्यात येऊ नये, परंतु जर करायचंच असेल तर मग लोकसंख्येच्या प्रमाणात केलं पाहिजे. उपवर्गीकरण न करता वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभांच्या ज्या योजना, त्या जातींमधले असे घटक आहे का ज्यांचा विकास झालेला नाही, त्यांच्यापर्यंत जर पोहोचवल्या तर त्यांचा विकास घडून येऊ शकतो. तर ज्या अल्पसंख्याक जाती आहे, महार, मांग आणि चांभार सोडून सर्वच जाती अल्पसंख्याक आहे, या जातीच्या हाती काहीही लागणार नाही. जर शासनानं न्यायिक भूमिकेतून उपवर्गीकरण केलं तर ज्यांची मागणी आहे म्हणजे मांग जातीची, त्या मांग जातीच्याही हाती काहीही लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व जातींच्या प्रमुख नेत्यांना, सर्व जनतेला हे सांगू इच्छितो, या ठिकाणी संघर्ष करून काही उपयोग नाही. एकमेकांसोबत भांडून तुम्हाला काही करता येणार नाही. त्यापेक्षा जर ते हिताचं झालं नाही तर तुम्ही न्यायिक लढाई तुम्हाला लढणे हाच एकमेव तुमच्यासाठी पर्याय राहील. दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही. नवोदय जमीन विकास कडक आपण पाहत आहात थेट लॉर्डबद्दा TV. आणि आज आपण आहोत पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरात. आणि आज थेट आपण उपवर्गीकरणावरती, जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण ह्याच्यावर जी चर्चा चालू आहे त्याच्यावरती लक्ष घालण्यासाठी आज आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संशोधन संस्था, अर्थातच बासरी, पुणे. आणि ह्याचे संचालक आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे सर. खास यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कारण त्यांनी जो अहवाल सादर केला आहे संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण, नेमकं ह्या पुस्तकाच्या लिखाणामागची भूमिका आणि सध्या उपवर्गीकरणावर चाललेला जो प्रोपगंडा आहे, काय नेमकं हा संविधानानुसार उपवर्गीकरणाचा जो मुख्य उद्देश आहे तो काय मुख्य उद्देश आहे जो तुमच्या लिखाणामध्ये बाहेर येतो आहे. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मित्रो, 1 ऑगस्ट 2024 माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातले 20-25 प्राध्यापक एकत्र आलो आणि यावर संशोधन करण्याचं ठरवलं. महाराष्ट्र शासनाचं संशोधन चालूच होतं, परंतु आम्हाला असं वाटलं की एवढा मोठा मुद्दा आहे ते यावर आपल्या संस्थेच्या अनुषंगाने काही करता येईल काय, याचा विचार आम्ही करत हे संशोधन आम्ही 6 महिन्यात पूर्ण केलं. 1 जानेवारी 2025 आम्ही ते प्रकाशित केलं. त्यानंतर हे महाराष्ट्र शासनाला या संदर्भात आम्ही हा अहवाल स्वीकारावा म्हणून सामाजिक न्याय विभागाला पत्र दिलं, परंतु तो अहवाल काही स्वीकारण्यात आला नाही. म्हणून जनतेच्या माहितीकरता त्या अहवालाचं सुधारित स्वरूप म्हणून एक पुस्तक काढलं आणि ते पुस्तक आम्ही जनतेच्या माहितीकरता दिलं. आमचा मुख्य उद्देश हे संशोधन करण्याचा हा होता की उपवर्गीकरण होऊ शकते काय
आणि तर ते जर झालं तर ते कशा स्वरूपाचं असलं पाहिजे या अनुषंगाने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानिक आरक्षणाची जी भूमिका होती त्या भूमिकेला कुठेही किंवा त्या भूमिकेसोबत कुठेही तडजोड न होता हे सगळंचं सगळं उपवर्गीकरण कसं मांडता येईल आणि शेड्यूलला असलेलं आरक्षण कसं अबाधित ठेवता येईल या अनुषंगाने आम्ही या उपवर्गीकरणाच्या मागे लागलो आणि ते उपवर्गीकरण पूर्ण केलं. सर, काय वाटतं तुम्हाला की ही उपवर्गीकरणाची जी मागणी आहे ही मागणी अचानकपणे का पुढे आली असेल आणि का ह्या मागणीकडे आत्ताच लक्ष गेलं? या उपवर्गीकरणाची मागणी अचानक आली असं नाही आहे. मातंग समाज 30 ते 35 वर्षापासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करते आहे. क्रांतीवीर साळवे कोणती तर लहुजी क्रांती सेना नावाची सेना आहे, ती सेना या अशा प्रकारच्या उपवर्गीकरणाची मागणी करते आहे. आंध्र प्रदेशातून ही मागणी महाराष्ट्रात आलेली आहे आणि ते सतत उपवर्गीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहे. सुरुवातीला त्यांनी 6 ते 7% आरक्षणाची मागणी केलेली आहे आणि आता बहुतेक आमच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं, परंतु काही लोक म्हणतात की आमचा विकास झालेला नाही म्हणून आम्हाला 6% आरक्षण मिळावं अशी उपवर्गीकरणाची मागणी केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये मातंग जातीपासून आलेली आहे. सध्या आपण पाहतोय की विधान भवनामध्ये नागपूरचं अधिवेशन असेल त्या आधीचं अधिवेशन असेल, याकडे विधान परिषदेचे आमदार जे आहेत जे पिंपरी चिंचवड शहरात राहतात अमित गोरखे यांच्या माध्यमातून जे क वर्गीकरणाचं आंदोलन वारंवार किंवा मागणी होत आहे, त्यांच्या त्या मागणीकडे त्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, त्यांची मागणी करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामध्ये आपण कसं पाहतो यापेक्षा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर ते मिळू शकते किंवा नाही आणि मिळालंच कोणत्या जातींना मिळू शकते, त्यांचं संख्या सामर्थ्य काय आहे याचा जर सर्व जातींनी विचार केला तर ज्या अल्पसंख्याक जाती आहे महार, मांग आणि चांभार सोडून सर्वच जाती अल्पसंख्येत आहे, या जातीच्या हाती काहीही लागणार नाही. जर शासनानं न्यायिक भूमिकेतून उपवर्गीकरण केलं तर ज्यांची मागणी आहे म्हणजे मांग जातीची, त्या मांग जातीच्याही हाती काहीही लागणार नाही अशी परिस्थिती आहे. जर ते लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आलं तर म्हणजे कोणत्याही जातीचं नुकसान न करता जर हे उपवर्गीकरण केलं तर अशा प्रकारचं उपवर्गीकरण होईल का, कारण कोणत्याही जातीला काहीही मिळत नाही. संख्या सामर्थ्य असणाऱ्या जातींना थोडंफार मिळते, परंतु आज 13% आरक्षणामध्ये सर्वांची भागीदारी असल्यामुळे या आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये असं आम्हाला वाटते. सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की उपवर्गीकरण म्हटलं की सर्वसामान्य माणसाला असं समजेल, असं तुमच्या सोप्या भाषेत उपवर्गीकरण म्हणजे काय नेमकं कळेल का जनतेला? वर्गीकरण म्हणजे वर्णव्यवस्थेनुसार जी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी जी विभागणी करण्यात आली आहे याला वर्गीकरण म्हणतात. यापैकी ज्या जाती निश्चित करण्यात आलेल्या आहे म्हणजे शेड्यूल कास्ट अशी जरी विचारात घेतलं तर या शेड्यूल कास्टला आरक्षणात 13% आरक्षण आहे. या 13% आरक्षणाचे 59 जाती भागीदार आहेत. मग यांचे आणखी तुकडे करणे यालाच उपवर्गीकरण म्हणतात. म्हणजे 59 जातीचेही तुकडे करायचे आणि 13% आरक्षणाचेही तुकडे करायचे तरच हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करणे म्हणजे तुकड्यात विभाजन करणे असाच त्याचा सर्वसामान्य अर्थ आहे, नव्हे तर तो गर्भितसुद्धा अर्थ आहे की त्यानुसारच ते होणार आहे. सर, मग मला एक सांगा, संविधानानुसार ह्या उपवर्गीकरणाला स्पष्ट परवानगी आहे का हा सुद्धा ग्रे एरिया आहे? संविधानाने आरक्षण देत असताना शेड्यूलला आरक्षण दिलेलं आहे. अनुसूचित जाती नावाचं, अनुसूचित जमाती नावाचं शेड्यूल आहे, त्या शेड्यूलला आरक्षण आहे. कोणत्याही जातीला आरक्षण नाही. महार, मांग, चांभार, ढोर, भंगी, खाटिंग म्हणजे अनुसूचित जातीमधल्या अगेरपासून सुरू झालेल्या जाती आहेत, तुरीपर्यंत शेवटची जात आहे, या कोणत्याही जातीला आरक्षण नाही. या जाती शेड्यूलमध्ये आहेत म्हणून त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो. या शेड्यूलच्या बाहेर जाती गेल्या तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही. प्रामुख्याने उपवर्गीकरण झाल्यानंतर
हे संविधानाला तर मान्य नाहीच, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, तर त्या निर्णयानुसार उपवर्गीकरण जरी झालं तरी जातींना आरक्षण येईल, त्यामुळे तो शेड्यूल तुटेल आणि जाती आधारित आरक्षणाचे दिवस लागू होतील, म्हणजे जाती बलाढ्य होतील. म्हणजे थोडक्यात सर तुमच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर उपवर्गीकरण म्हणजे जर केलं तर अनुसूचित जातीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे का? हो आहे, अनुसूचित जातीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे असं आहे की आज 13% आरक्षण आहे. 13% आरक्षणामध्ये सर्वच जातीचा अधिकार आहे. उद्या एखाद्या गटाला 2%, 1%, 3%, 5% असं जर समजा उपवर्गीकरण आलं तर या जाती ज्यांचा प्रस्थापित व्यवस्थेसोबतचा संघर्ष एकत्रित त्यांना लढायचा आहे तो कायमचा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ह्या जाती एकत्र येणार नाही. आज अन्याय अत्याचाराचं उदाहरण घ्या. अन्याय अत्याचाराकरिता कोणत्याही जातीवर झालं तरी सगळ्या जाती एकत्र येतात. उद्या एखाद्या जातीवर अन्याय अत्याचार झाला तर ती जात ज्या गटात असेल त्याच गटातले किंवा त्याच जातीचे लोक एकत्र येतील. दुसऱ्या गटातल्या किंवा दुसऱ्या जातींना एकत्र येण्याची काही गरज नाही, कारण तो आमच्या गटातच नाही, आमचा लाभार्थीच नाही, तर त्याच्या अन्याय अत्याचारासाठी आम्ही कशाला कष्ट घ्यायचे अशी भूमिका निर्माण होईल. आज तशी भूमिका नाही. आज कोणत्याही जातीचा अन्याय अत्याचार होऊ दे, आज सगळ्या जाती एकत्र येतात आणि त्यावर काहीतरी सोल्युशन काढतात, तेही पॉझिटिव्हच. म्हणजे डिवाइड अँड रूल सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. निश्चितच होणार आहेत. अच्छा, मग सर मला एक सांगा, आपण हे आरक्षण जर पाहिलं तर ह्या आरक्षणाचा मूळ उद्देश जर होता संविधानानुसार किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणानुसार जर आपण विचार केला तर सामाजिक एकता हा उद्देश होता. तर हे सर्व जे उपवर्गीकरण झाल्यानंतर ह्या सामाजिक एकते कुठंतरी कमकुवत होण्याचा प्रकार दिसतोय का? सामाजिक एकता हा जरी उद्देश होता तरी आता तो उद्देश या उपवर्गीकरणानंतर पूर्ण त्या उद्देशाचं खच्चीकरण होईल. आता काही सामाजिक एकता राहणार नाही. वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे किल्ले किंवा वेगवेगळे संघ बनतील आणि ते आपल्यापुरतेच मर्यादित राहतील. त्यामुळे एकता हा किंवा सामाजिक सर्व जाती एकत्र येऊन काहीतरी विचार विनिमय करणे वगैरे वगैरे ह्या किंवा पुढील भविष्यातील रणनीती ठरवणे हा कोणताही उद्देश राहणारच नाही. आपापल्यामध्ये जाती ह्या मशगूल असतील, अशीच परिस्थिती पुढे निर्माण होईल. म्हणजे थोडक्यात आपण पाहतोय की हे जर उपवर्गीकरण झालं तर ह्याच्यामध्ये संघर्ष वाढू शकतो का? की काही जातींना लाभ जास्त मिळतोय, काही जातींना लाभ कमी मिळतोय, ह्याच्यामध्ये कुठं रस्सीखेच होईल का? ह्याच्यामध्ये कुठं राजकीय हस्तक्षेप दिसतोय का? नाही, संघर्ष होण्याची आम्ही आता संशोधन करत असताना बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की जाती या उपवर्गीकरणामध्ये एकमेकांसोबत भांडतील, कोणी रस्त्यावरची लढाई होईल वगैरे वगैरे वगैरे, असं काही होणार नाही. आम्हाला तरी काही संघर्ष बिंदू दिसलेले नाही. परंतु जर एखादी जात आपला मेंदू गुलाम ठेवून प्रस्थापित व्यवस्थेचा मेंदू नुसार जर काम करत असेल आणि दुसऱ्या जातीच्या हक्कावर गदा आणत असेल तर मात्र तो संघर्ष होईल. परंतु उपवर्गीकरण, आता साधं उदाहरण घ्या, मांग जात ही उपवर्गीकरणाची मागणी आहे, पण अजून तर कुठे संघर्ष झालाच नाही, कारण ती शासनाला मागते आहे. आणि महार जात किंवा धर्मांतरित बौद्ध किंवा इतर ज्या जाती आहे त्या म्हणतात की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे, पण तेही शासनालाच मागतात आहे. म्हणजे शासन आता शेवटी जी भूमिका घेतील त्यावर ते निश्चित होईल, परंतु संघर्ष होण्याची चिन्हे नाही. आणि मी आपल्या माध्यमातून सर्व जातींच्या प्रमुख नेत्यांना, सर्व जनतेला हे सांगू इच्छितो, या ठिकाणी संघर्ष करून काही उपयोग नाही. एकमेकांसोबत भांडून तुम्हाला काही करता येणार नाही. त्यापेक्षा जर ते हिताचं झालं नाही तर तुम्ही न्यायिक लढाई तुम्हाला लढणे हाच एकमेव तुमच्यासाठी पर्याय राहील. दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही. सर, राजकीय नेत्यांचा जर बघितलं आपण हस्तक्षेप जर त्याच्यामध्ये जर असेल तर हे जे उपवर्गीकरण आहे हे कुठंतरी राजकीय मतांची विभागणी किंवा राजकीय फायद्यासाठी आहे असं कुठं तुमच्या अभ्यासामध्ये कुठं निदर्शनास आले का? हो, यामधून काय होईल, थोडासा हा मुद्दा वेगळ्या स्वरूपाचा आहे पण फार महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटते सर्व जातींचे जे राजकीय पुढारी आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत या जातीच्या लोकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे. मी काही आकडेवारी मांडतो, त्यानुसार त्यांनी तो विचार करणे गरजेचं आहे. लोकसभेच्या 543 सीट आहेत, त्यापैकी 48 सीट महाराष्ट्रात आहे आणि 5 सीट ह्या SC साठी आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात जर तुम्ही त्याचा विचार केला तर महार जातीला 3 सीट आल्या पाहिजे, मांग जातीला 1 सीट आली पाहिजे आणि चांभारासहित उर्वरित जे सर्व आहे त्यांना 1 सीट येईल. म्हणजे अशा 5 सीटचं बजेट आहे लोकसंख्येच्या अनुसार. हे न्यायिक वर्गीकरण आहे. परंतु प्रत्यक्षात काय झालेलं आहे, प्रत्यक्षात चित्र जेव्हा पाहिलं तेव्हा महार जातीला जर 3 सीट येत होत्या तर महार जातीची 1च सीट आलेली आहे निवडून. चांभार जातीला जे सीटच येणार नव्हती, इतर 56 जातीसोबत त्यांना आपली भागीदारी द्यायची होती, त्यांच्या 2 सीट निवडून आलेल्या आहे. ढोर जातीची 1 सीट निवडून आली आहे, बेडा जंगम जातीची 1 सीट निवडून आली आहे आणि 1 धर्मांतरित बौद्धांची सीट निवडून आलेली आहे. म्हणजे महार जातीच्या 2 सीट गेलेल्या आहे आणि चांभार जाती म्हणजे मांग जातीचं पूर्ण अस्तित्व लोकसभेमधून लोप पावलेलं आहे. आता हे पद्धतशीरपणे घडून आणलं असू शकते. दुसरी गोष्ट, आता हे लोकसभेचं सोडा, ते मोठे मोठे आकडे आहे, बाहेर काढले किंवा त्याच्यावर फारसा विचार केला नाही तरी चालते. लोकसंख्येनुसारच तुम्ही आता आपल्या विधानसभेच्या इलेक्शनमधले जर आकडे घेतले तर 288 जागा आहे आणि अनुसूचित जातीसाठी 29 जागा आल्या आहे. आता 29 पैकी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार हे तपासा, 2011च्या आकडेवारीवर मी बोलतो आहे. महार जातीला 17 म्हणजे 17.48 आहे, म्हणजे 17 सीट येतात. मांग जातीला 5 सीट येतात, भंगी जातीला 3 सीट येतात आणि उर्वरित 56 जातीला 3 सीट येतात. अशा 29 सीट येतात. काय झालेलं आहे या इलेक्शनमध्ये, थोडंसं जरी जातीच्या अनुषंगाने पाहिलं तरी आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी इथंच थांबवावी लागते. महार जातीला ज्या 17 सीट येतात त्या 11 सीट निवडून आलेल्या आहेत. 6 जातीचं नुकसान झालेलं आहे. मांग जातीच्या 5 सीट येतात त्या 2च सीट आलेल्या आहेत. चांभार किंवा भांबी या जातीला 3 सीट येतात, त्यांच्या 8 सीट निवडून आलेल्या आहे. खाटीक जातीला 1ही सीट येत नाही, 3 सीट निवडून आलेल्या आहे. बसोड जातीला कोणतीही सीट येत नाही, तिला 2 सीट आलेल्या आहे. भंगी जातीची 1 सीट आली आहे, बुडगा जंगमची 1 आली आहे आणि मोची जातीची 1 सीट आलेली आहे. तुम्ही जर असा विचार करत, हे राजकारण आहे, इतर जातीचा संबंध आहे, इतर जाती आम्हाला वोट करतात त्यामुळे निवडून आलो, असं जरी विचार केला तरी बंधूंनो मी एक लक्षात देऊ इच्छितो, उपवर्गीकरण झाल्यानंतर ते राजकीय सुद्धा उपवर्गीकरण होणार. काही केवळ शैक्षणिक आणि आर्थिक योजनांसाठीचं सेवेमध्ये उपवर्गीकरण होणार नाही, राजकीय उपवर्गीकरण होणार. आणि राजकीय उपवर्गीकरणामध्ये तुम्ही एक संघ आहात, या शेड्यूलमध्ये आहात म्हणूनच तुमच्या सीट निवडून येऊ शकतात. अन्यथा तुम्ही ह्या शेड्यूलच्या बाहेर पडल्या आणि जाती आधारित आरक्षण आल्यानंतर मात्र तुमच्या जातीला जेवढे येईल तेवढ्यावरच प्रतिनिधित्व मिळेल. मग जर समजा मांग जातीला जर 5 सीट आल्या तर या 5 सीट निवडून आणावाच लागतील कोणत्याही मतदारसंघातून, याच्याशिवाय जास्त निवडून येऊ शकत नाही. आज चांभार जातीला फक्त 3 सीट येत होत्या, तिथं 8 सीट आलेल्या. या सर्व अल्पसंख्याक जातीचं राजकारण इथेच संपून जाईल आरक्षणाचे रिपोर्ट लागू झाल्याबद्दल. म्हणजे मागासलेल्या समाजात अजून विभागणी मतविभागणी करणं किंवा अजून उपवर्गीकरणाची विभागणी करणं हे कितपत योग्य आहे? नाही, आता काय आहे, शासनाची भूमिका जर आईसारखी असेल तर कोणत्याही जातीचं नुकसान न होता ते उपवर्गीकरण करतील. पण दाईसारखी जर भूमिका असेल तर मग मात्र सगळ्यांचं नुकसान होईल. जसं ते उपवर्गीकरणामध्ये आता आपण पाहतो की आरक्षणावरती अनेक विद्यार्थी आहेत, मेरिट वर्सेस रिझर्वेशन हे वाद चालू आहेत. हा वाद अजून चिघळेल का? हो, हा वाद अजून चिघळेल, कारण त्याचं सूत्र वेगळं आहे. आज कोणत्याही जातीचा एक जागा जरी निघाली 13% आरक्षणामध्ये, 59 जातीपैकी कोणत्याही जातीचा असू दे, एक जागा जरी रिझर्वेशनची मिळाली तरी सर्व जातीपैकी जो गुणानुक्रमे प्राधान्याने असेल, ज्याचे सगळ्यात चांगले मार्क असतील, प्राधान्यानं असेल, ज्यानं सगळ्या टर्म अँड कंडिशन पास केले असेल, त्याचं सिलेक्शन होईल.
येणाऱ्या भविष्य काळात जर जातीवर आधारित असलं तरी तुमच्या जातीला कोणताही टक्का येणार नाही, तर तुमचा तो त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचा तर मार्गच नाही. आणि ज्या जातीला मिळतील त्याही जातीची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्यातले पण बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि यांना ओपन वर्गातून कोणत्याही प्रकारची व्यवस्था ठेवण्यात येणार नाही. आजच नाही आहे तर भविष्यात तर येणारच नाही आहे. त्यामुळे प्रचंड विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. मी एक उदाहरण देतो. समजा जर निवासी शाळा आहे अनुसूचित जातीच्या, निवासी शाळा 80-85 काहीतरी आता चालू आहेत, त्या निवासी शाळेमध्ये जर समजा एकच उदाहरण घेऊ, 10 जागा जर मांग जातीसाठी आल्या आणि 25 जागा जर महार जातीसाठी आल्या आणि महार जातीचे जर 15 विद्यार्थी आले आणि 10 जागा खाली आहे आणि मांग जातीचे जर 20 विद्यार्थी आले तर ते 20 विद्यार्थी मांग जातीचे लागणार नाही, कारण त्यांच्यासाठी 10 जागा आहे आणि महार जातीचे भरणार नाही कारण त्यांच्यासाठी कोणीही उपलब्ध नाही आहे. ही अशी परिस्थिती. बरं, राहिलेल्या महार जातीच्या जागेवर मांग जातीचे भरतील काय? नाही, भरलेच जाणार नाही, कारण त्यांच्यासाठी आरक्षणच नाही. त्यामुळे ते हद्दपार होईल. हे थोडंसं गणित सर्व लोकांनी, सर्व नेत्यांनी उपवर्गीकरणाचं समजून घेतलं तरच मात्र याच्यातून चांगलं पॉझिटिव्ह सोल्युशन काढता येईल, अन्यथा नाही. मी तुम्हाला आता एक आकडेवारी सांगतो उपवर्गीकरणाची कशी असेल. सर, त्याआधी मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष घालतो. सध्या मुख्यमंत्र्यांकडे एक अहवाल सादर झाला आहे आणि एक महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी, काय त्या अहवालाबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, अनंत मनोहर बदर समितीनं हा अहवाल तयार केलेला आहे. तर या अहवालामध्ये निश्चितच काही त्यांनी उपवर्गीकरणाची प्रक्रिया कशी असली पाहिजे, त्यांना 3 प्रश्न देण्यात आले होते. त्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं त्यांनी बरोबर साधारण त्या अनुषंगानेच ते काम केलं असेल. परंतु हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आणि मुख्यमंत्र्यांनी तो विधिमंडळात मांडला. आता त्यावर पुन्हा एक समिती स्थापन केली ज्याच्यावर हरकती आणि सूचना. परंतु जोपर्यंत हा अहवाल कशावर हरकती घ्यायच्या आहे आणि कशावर सूचना सांगायच्या आहे हे जोपर्यंत जनतेला माहीत होणार नाही तर तोपर्यंत जनता ते मांडणार नाही. जनरल मांडून काही उपयोग नाही. उपवर्गीकरणाचा आम्ही विरोध करतो किंवा निषेध करतो याला काही अर्थ नाही. उपवर्गीकरण करण्यात येईल यालाही काही अर्थ नाही आहे. काय उपवर्गीकरण केलं आहे, कोणत्या टर्म अँड कंडिशननुसार केलेलं आहे, माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईननुसार ते उपवर्गीकरणाची प्रक्रिया झाली आहे किंवा नाही आहे, हे जोपर्यंत अहवाल जनतेच्या माहितीसाठी खुला केला जात नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे हे चुकीचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तो मांडलेला आहे. कदाचित जे मुख्य सचिवाच्या मार्गदर्शनामध्ये जी समिती स्थापन करण्यात येत आहे अग्रवाल साहेबांच्या, तर ते कदाचित काही गाईडलाईन्स देतील की या अशा प्रकारच्या गाईडलाईन आहे त्यानुसार हरकती व सूचना मागितल्या जातील असा अंदाज आहे, कारण असं केलं जाते. आता नेमकं काय करतात हे काही अजूनपर्यंत काही सांगता येणार नाही. म्हणजे सर, उपवर्गीकरणासाठी नेमकं कोणता निकष, कोणता डेटा म्हणजे वापरला जातो, कशा पद्धतीने? उपवर्गीकरण करण्यासाठी 2च पर्याय शिल्लक आहे शासनाकडे. एक तर लोकसंख्येच्या आधारावर उपवर्गीकरण करणे, परंतु 2011च्या जनगणनेचे आकडे आहेत. 2027ची जनगणना व्हायचीच आहे त्यामुळे त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण 2011च्या आकडेवारीवरून काही आधार घेऊन लोकसंख्येनुसार ज्याची असं म्हटलं जाते जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, तर यानुसार जर त्यांनी उपवर्गीकरण केलं तर ते साधारणतः न्यायिक उपवर्गीकरण होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, जर आर्थिक विकासाच्या आधारावर उपवर्गीकरण केलं तर शासनाकडे या 59 जातीपैकी कोणत्या जातीचा विकास झाला आणि कोणत्या जातीचा विकास झालेला नाही याची आकडेवारी नाही. ती आकडेवारी आम्ही सेन्ससनं दिलेली आकडेवारी, याचा डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स काढला आणि त्यावरून सर्वसामान्य म्हणजे एखाद्या जातीची किती प्रगती झाली असेल. आता सगळीकडे असं म्हटलं जाते महार किंवा धर्मांतरित बौद्धांची प्रगती झाली आहे, हे साप चुकीचं आहे. सेन्ससनं आकडेवारी दिलेली आहे, त्यावरून आम्ही डेमोग्राफिक हेल्थ इंडेक्स, कोणत्या जातीची हेल्थ किती आहे, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे निर्देशांक आहे, त्याचं एकत्रित आम्ही तो हेल्थ इंडेक्स काढला. तेव्हा असं दिसून येते की सर्वात जास्त प्रगती ही चांभार जातीची झाली आहे. त्यांचा हेल्थ इंडेक्स चांभार जातीचा 0.941 आहे. खाटी जातीची हेल्थ इंडेक्स 0.925 आहे. माला दासरी जातीचा हेल्थ इंडेक्स 0.935 आहे.
महार जातीचा 0.920 आहे. म्हणजे असं म्हटलं जाते की तो काय फुगवला जाते की महार जाती प्रगती झाली, महार जातीची प्रगती झाली. महार जातीपेक्षाही प्रगत जाती आहेत. त्याचं जेव्हा सगळं परीक्षण केलं जाईल तेव्हा महार जाती हे अजूनही पिछाडलेली आहे हे दिसून येते. केवळ 2-4 डोके समोर दिसतात म्हणून त्याची प्रगती झाली असा त्याचा अर्थ होत नाही. सर, म्हणजे हा जो डेटा आहे एकंदरीत हा पारदर्शक राहील की ह्याच्यातही हस्तक्षेप असेल? आणि जो आता आपण म्हणले की आनंद बदर समितीचा जो अहवाल आहे त्याच्यात पण काही त्रुटी म्हणजे आढळून येतात का? त्यात तो अहवाल कसा तुमच्यापर्यंत पोहोचला आहे की नाही अजून? नाही, आमच्यापर्यंत त्याची काही माहिती पोहोचली नाही. तरी आम्ही आनंद मनोहर बदर समिती जी आहे त्यांच्या संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे शासनाला, बार्टीला, आयोगाला, अनुसूचित जाती जमाती आयोगाला किंवा ह्या सगळ्यांना पत्र पाठवून माहिती अधिकारामध्ये माहिती मागितलेली आहे. थोडीफार माहिती आमच्याकडे कलेक्ट झालेली आहे. आम्हाला बदर समितीने काय केलं याची माहिती आम्हाला तर काही मिळालेलीच नाही. परंतु बदर समितीची या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं काय भूमिका राहिली आहे याची माहिती आम्ही कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु फारशी माहिती समाधानकारक मिळालेली नाही आहे. ते सगळं गोपनीय काम असल्यामुळे कदाचित ती माहिती लीक केली जात नसेल, असं असेल कदाचित अहवाल येईपर्यंत. त्यामुळे अहवाल आल्यावरच निश्चित त्यावर भाष्य करण्यात येईल किंवा आम्हाला जे माहिती अधिकारामध्ये माहिती मिळालेली आहे त्यावरून आम्ही थोडासा अंदाज बांधतो आहे की नेमकं काय झालं असेल. सर, म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं, जर उपवर्गीकरण नसल, जर समजा उपवर्गीकरण नसल तर मागासलेल्या घटकापर्यंत न्याय पोचवण्यासाठी, म्हणजे जर उपवर्गीकरण हे जर नसेल तर मागासलेल्या समाजासाठी त्यांच्यासाठी न्याय पोचवण्यासाठी काय उपाययोजना असेल नाही किंवा करायला पाहिजे? यस, हा प्रश्न अगोदरच चर्चेला आलेला आहे आणि याचं सोल्युशन माननीय सुखदेव थोरात साहेबांनी दिलेलं आहे. म्हणजे उपवर्गीकरण न करता वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभांच्या ज्या योजना त्या जातींमधले असे घटक आहे का ज्यांचा विकास झालेला नाही त्यांच्यापर्यंत जर पोहोचवल्या तर त्यांचा विकास घडून येऊ शकतो, यात काही दुमत नाही. त्यांच्यासाठी त्यांचा सर्वे करा, त्या जातींचा सर्वे केला पाहिजे. त्या सर्वेमधून जे काही डेटा निघेल किंवा काय त्यांचे कोणत्या प्रकारचं ते मागास आहे, कोणत्या क्षेत्रात मागास आहे, तर त्यावर उपाययोजना शासनाने योजना बनवायच्या आणि त्या वर खर्च करायचा जेणेकरून त्या जातीचा विकास होईल. आरक्षणानं कोण्याही जातीचा विकास होत नाही, त्यामुळे आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तरी काही विकास होऊ शकत नाही. थोडक्यात सर तुम्हाला म्हणायचं की शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट किंवा आर्थिक मदतीद्वारे ह्यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात मागासवर्गीय समाजाचे. बरोबर आहे, त्यानुसारच सोडवले जाऊ शकतात. शिक्षणाशिवाय कोणाचाही प्रश्न सोडवतच नाही. आता त्यांच्यातले विद्यार्थी मागास आहे किंवा त्यांना रोजगार नाही आहे, तर ज्यामध्ये त्यांचं कौशल्य असेल अशा प्रकारच्या जर योजना राबवल्या तर कदाचित त्यांच्या हाताला त्या कौशल्य विकासाच्या योजनेमधून काम येईल. महिलांच्या हाताला रोजगार काही पाहिजे असेल तर ते करता येईल. अशा बऱ्याचशा योजना त्यांच्यासाठी करता येऊ शकतात. परंतु सर्व लोकांचं लक्ष याच मुद्द्याकडे आहे की प्रामुख्याने ते उपवर्गीकरण झालं पाहिजे. मग सर मला सांगा की आता हे जे उपवर्गीकरण होत आहे हा उपाय आहे, पर्याय आहे की समस्या आहे, तुमच्या मते काय? नाही, उपवर्गीकरण हा उपाय कधीही होऊ शकत नाही. त्यापेक्षा उपाय शासनाकडे आहे ना. शासनानं तुमचे 10,000 पदं भरलेले नाही आहे. आज मी शासनापासूनच ही आकडेवारी घेतली, अहवालामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. 10,000 पदं भरलेले नाही आहे. शासनाला सांगा ते 10,000 पदं भरा, बरेचसे लोक कामाला लागतील आणि त्यांचं ते सगळं मागासपणा संपेल, त्या लोकांचा तोही संपू शकते. दुसरी गोष्ट तर त्यांच्यासाठी जर वेगवेगळ्या योजना आखल्या तर त्यातूनही होऊ शकते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शासनाला करता येऊ शकतात. बरं, शासन अर्थसंकल्पामध्ये पैसा मंजूर मोठ्या प्रमाणावर करते आणि प्रत्यक्षात तरतूद केलेल्या बाबीपैकी खर्च फार कमी करते. तो जरी खर्च केला, आम्ही 14 वर्षाचे आकडे घेतले, शासनापासून 14 वर्षाचे आकडे घेतले, परंतु शासनानं 14 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला नाही. त्यामुळे शासनाला त्याहीवर खर्च करता येऊ शकते. तो जर खर्च केला तर मोठ्या प्रमाणात
या लोकांचं कल्याण होऊ शकते असं दिसून येते. थोडक्यात जर बघायचं झालं सर, तर शासनाने जेव्हा आता हे उपवर्गीकरणाचा मुद्दा घेतलेला आहे, तर काय वाटतं तुम्हाला की शासनाने हे सर्व हाताळत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? मला असं वाटते की आता मी पुन्हा तोच मुद्दा म्हणतो, शासन जर उपवर्गीकरण करणार हे मात्र निश्चित, याबद्दल दुमत नाही आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार शासन ते करणारच आहे. फक्त एक मुद्दा असा आहे की शासनाची भूमिका आईची आहे का दाईची आहे हे कसं ठरवता येईल. जर आईची भूमिका आहे असं जर म्हटलं तर शासनानं न्यायिक उपवर्गीकरण केलं पाहिजे. बरं, संविधानिक आरक्षण काही अनुसूचित जातीला नाही, जमातीला पण आहे. मग जमातीचं उपवर्गीकरण करण्यासंदर्भात कोणतेही पावलं नाही. 2024 पासून आता 26 आलेला आहे. काहीतरी तिकडची पण भूमिका निश्चित करायला पाहिजे होती, ते केलेली नाही. केवळ काही जातीची मागणी आणि त्याच्या भरोशावर जर शासनानं एवढं जर ह्या डंडोरा पिटला असेल आणि एवढं मोठं उपवर्गीकरण करणार असाल तर शासन मायबाप आहे, शासनाला कोण रोखू शकते. पण शासनानं उपवर्गीकरण करताना मी असं म्हणेल क उपवर्गीकरण करण्यात येऊ नये, परंतु जर करायचंच असेल तर मग लोकसंख्येच्या प्रमाणात केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जातीला त्यांचा वाटा मिळेल. एखाद्या जातीला खुश करायसाठी एखाद्या जातीचं नुकसान करणे हे काही शासनाची भूमिका असू शकणार नाही असं मला वाटते. सर, एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्राध्यापक डॉक्टर दुपारे सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून, म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था म्हणजे आपण बासरी म्हणतो, तर त्या बासरीच्या माध्यमातून तुम्ही काही अहवाल जो आहे तो सचिवांपर्यंत सादर केला होता किंवा त्यांच्याशी चर्चा केली होती त्या अहवालासंदर्भात. काय नेमका त्या अहवाल आहे आणि त्या संदर्भात कशा पद्धतीने तुमची चर्चा झाली होती? नाही, आमची चर्चा अशी झाली होती की 1 ऑगस्ट 2024ला माननीय अनंत मनोहर बदर समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर आम्ही अहवाल 26 जानेवारी 2025ला आम्ही तो अहवाल सादर केला आणि हा अहवाल घेऊन आम्ही तो सचिवांना पण दिला आणि पत्र पण दिलं की हा अहवाल स्वीकारा. जी समिती तुम्ही स्थापन केली आहे त्याला हा अहवाल काही निर्णायक भूमिका घेण्याकरिता कामी येईल अशी आमची धारणा होती. आम्ही तो दिला. तेव्हा स्पष्टपणे मी 1 तासभर प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग यांच्यासोबत चर्चा केली, परंतु काही फलित निघालेलं नाही. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे एकतर आम्ही उपवर्गीकरण करणार ही पहिली बाब आहे आणि ती उपवर्गीकरण करत असताना काही जातीचा विकास झालेला आहे, काही जातीचा झाला नाही, म्हणून त्या जातीच्या पारड्यातलं काढून दुसऱ्या जातीला टाकणार अशी ती भूमिका आहे. आता हे सगळंचं सगळं मॅटर जे आहे हे मॅटर हे डिसाईड करते की उपवर्गीकरण येणार निश्चित. आम्ही तो अहवाल स्वीकारा म्हटलं, त्यांनी काही स्वीकारला नाही. त्यामुळे मग आम्ही पुस्तक प्रकाशित केलं आणि ते जनतेत वितरित केलं. आमचं काम चालू आहे आणि पुढे भविष्यात हे पण सांगतो आहे की जर माननीय अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल आला आणि मुख्यमंत्री म्हणजे मुख्य सचिवाच्या मार्गदर्शनात जर जे आता समिती स्थापन करणार आहे आणि त्या समितीचा पुन्हा अहवाल आल्यानंतर जर उपवर्गीकरण न्यायिक झालं नाही तर सर्व जनतेला माझी विनंती राहील की न्यायालयात गेल्याशिवाय काहीही उपयोग नाही. रस्त्यावरची लढाई लढून या ठिकाणी काहीही मिळणार नाही. रस्त्यावरच्या लढाईमध्ये विनाकारण एकमेकाचे शत्रू किंवा एकमेकांबद्दल दुष्टता पाळण्यापेक्षा न्यायालयातून आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सर, आता तुम्ही संशोधनाच्या माध्यमातून सरांनी संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण शस्त्रोक्त अभ्यास केला आहे. त्या माध्यमातून सर मला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्तासुद्धा उल्लेख केला की ज्या जातींचा विकास झाला आहे त्यांचं काढून दुसऱ्याला देणार. आता तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या संशोधनामध्ये अशा कोणत्या जातीत ज्यांचा खरंच विकास झाला आहे आणि अशा कोणत्या जातीत की ज्या मागास आहेत आणि खरंच जर आपण पाहिलं तर फक्त एक कुठेतरी टार्गेट केलं जातं का कुठल्या समूहाला, कुठल्या ह्याला? मला असं दिसून येते की यामध्ये प्रामुख्याने महार जातीला टार्गेट केलं जाते, दुसऱ्या कोण्या जातीला टार्गेट केलं जात नाही. आकडेवारी जनतेच्या समोर आहे, आकडेवारी शासनाकडे आहे. आकडेवारी शासनानं हाताळायची, त्यांच्याकडे मोठमोठे लोक आहेत, ते हाताळू शकतात. सर्वात जास्त विकास जर चांभार जातीचा झाला असेल,
खाटीक जातीचा झाला आहे हे धडधडीत दिसते आहे, पण महार जातीचाच विकास का? तर काय आहे, संख्या मोठी आहे. या अनुसूचित जातीमध्ये सगळ्यात मोठी लीड करणारी जात महार आहे, ज्याची 80 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिलं तर तेवढे कलेक्टर, तेवढे इंजिनियर, तेवढे SP, तेवढे DSP, तेवढे सगळे पदं असले पाहिजे. पण हे लोक जे जातीचे कमी लोकसंख्या आहे त्यांचे तेवढे कमी असेल किंवा टॅलेंट असेल तर त्यांचे पण जास्त असू शकते, परंतु हे लोक जास्त दिसतात. याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म आणि प्रचंड कष्ट, सगळ्या प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या रूढी परंपरा ह्या ज्या होत्या यांवर फुली मारली आणि स्वतःच्या विकासामध्ये त्यांनी झोकून दिलं. त्यामुळे या समाजाची प्रगती झाली. आरक्षणानं प्रगती झालेली नाही. अशी प्रगती करण्याकरता जे मॉडेल, जो विकास, जो विचार महार जातीनं स्वीकारला तो विकास किंवा ती विचारधारा इतर जातीनं स्वीकारलेली नाही, त्यामुळे त्यांचा विकास झालेला नाही आणि ते स्वीकारतच नाही तोपर्यंत त्यांचा विकास होऊ शकत नाही. मग तुम्ही कितीही आरक्षण मिळालं तरी काही फायदा होणार नाही. आरक्षणासाठी मी एक साधी गोष्ट सांगतो, तुम्हाला जर UPSCच्या परीक्षेत पास झालं पाहिजे ना माझ्या जातीचा कलेक्टर झाला पाहिजे असं जर तुम्ही समजत असाल तर तुम्हाला कमीत कमी ते पास हो का नाही हो परीक्षा, पण कमीत कमी ग्रॅज्युएट असलं पाहिजे. ग्रॅज्युएट असल्याशिवाय कोणालाही तिथंपर्यंत पहिले पायरी चढता येत नाही. नंतर त्या परीक्षा देणे, प्री देणे, मेन देणे, इंटरव्ह्यू वगैरे वगैरे त्यातून मोठी गोष्ट झाली आहे. ते काही असं फुकटात कोण्या जातीला आरक्षण मिळालं म्हणजे येऊन पडत नाही. तो समाज प्रचंड मेहनत घेतो म्हणून ते आज त्याचे फळं दिसतात. कोणीही मेहनत घ्या त्याला त्याचे फळं दिसतील. आरक्षण दिल्यानं किंवा तुमच्या पुढे वाढून ठेवल्यानं तुम्हाला ते खाता येईल अशी अजिबात शक्यता नाही. अच्छा, मग सर थोडक्यात जाता आता काय सांगाल, कारण आपण एवढ्या सगळ्या गोष्टीवरती जेव्हा नजर टाकतो तर सामाजिक ऐक्य तोडण्याचा हा प्रकार आणि दुसरीकडं समानता आणि समरसता हा चाललेला एक मोठा प्रकार हा एकंदरीत डोळ्यासमोर येतो. मग कशा पद्धतीने ह्या समाजाला, आता हा जो समाज हा सर्वसामान्य समाज ह्याला रोजच्या उपयोजनाचा, रोजच्या जीवनाच्या ह्या सगळ्या गोष्टीकडे धडधडीत पाहत असताना कुठंतरी उपवर्गीकरणाचा जो मारा आहे तो अचानक त्यांच्या पुढे मांडला जातो आहे. तोही काही अहवाल जे आहेत तर धडधडीत पुढं आणले जात नाहीत, काही अहवाल गोपनीयच्या नावाखाली दडवले जातात किंवा अशा अनेक प्रकार येतात. काय संदेश द्याल ह्या समाजाला जाता? कारण हे जे चर्चा आहे, हे जे आंदोलन आहे, हे हळूहळू बाहेर यायला आता कुठंतरी येऊ पाहते, तोंड काढू पाहते. काय संदेश असेल? नाही, मी असं म्हणेल की संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरणाची ज्यांची मागणी आहे त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे प्रामुख्याने की हे जे शेड्यूलला 13% आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे. जेव्हा याचे तुकडे पडले जाईल तेव्हा ते जाती आधारित आरक्षण होईल आणि ते वैधानिक आरक्षणात रूपांतर होईल. म्हणजे संविधानातून आरक्षण हटाव असंसाठी आहे का हे? म्हणजेच याचा अर्थ ते जर राज्यावर संविधानिक आरक्षणाचं रूपांतर जर वैधानिक आरक्षण झालं तर राज्यावर त्याचा भार पडेल आणि राज्य हे त्याच्या मर्जीनुसार ते वागवेल. म्हणजे राज्याची उत्तरदायित्वामधून सुटका होईल. पाहिजे असेल तेव्हा वाढलं जाणार नाही आणि जेव्हा वाढलं जाईल तेव्हा तुम्हाला ते खाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे काय जे आपसातला मतभेद असेल आपल्या जातीचे मी शासनाला असं म्हणेल की या सर्व 59 जातीचा मानव विकास निर्देशांक काढा. मानव विकास निर्देशांक काढल्यानंतर कोणत्या जातीचा विकास झाला, कोणत्या जाती विकासात मागे आहे हे एकदाचं निश्चित करा आणि त्यानंतर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची काय जे भूमिका असेल ती ठरवा. जोपर्यंत असं केलं जाणार नाही तोपर्यंत निश्चित शासनानंही ते म्हणजे लोकांना पाहिजे आहे म्हणून नाही तर न्यायिक भूमिका स्वीकारलेली आहे असं चित्र मात्र दिसणार नाही. उलट मी आणखी त्याही पुढे असं जाऊन म्हणेल की शासनानं आरक्षणाची श्वेतपत्रिका काढावी जेणेकरून आतापर्यंत म्हणजे आरक्षणाची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून तर आतापर्यंत शासनानं किती टक्के आरक्षण सेवेमधलं आणि किती आर्थिक आरक्षण म्हणजे किती पैसा दिला आणि किती खर्च केला या सर्व आरक्षणाची श्वेतपत्रिका काढा आणि यामध्ये जर राज्य कुठं मागं असेल तर त्याची ते भरपाई राज्यानं केली पाहिजे
आणि मी आणखी असं म्हणेल शासनाला विनंतीसुद्धा करेल की मांग जातीला संख्या सामर्थ्यावर फक्त आणि फक्त 2.5% आरक्षण येऊ शकते. पण त्यांची जर मागणी 6%ची असेल तर शासनाला ती आरक्षणाची मागणी 6% सुद्धा पूर्ण करता येऊ शकते. परंतु 13% आरक्षणामधून नाही तर शासनानं वेगळं प्रोव्हिजन त्यांच्यासाठी करून त्यांचं आरक्षण 6% केलं तरीही काही हरकत नाही. उरलेलं जे आरक्षण आहे ते इतर जातींना वाटलं पाहिजे. नाही तर मग यावर एक उपाय म्हणून जो कोर्टाच्या केसमध्येच आहे तो उपाय म्हणजे क्रीमी लेअरचा हा सुचवलेला आहे. त्या क्रीमी लेअरचा वेगळ्या अंगानं विचार केला आणि ते जर क्रीमी लेअर लावलं तरीही कोणत्याही जातीला न तोडता, आरक्षणाचा तुकडे तुकडे न करता, जातीमध्ये न वाटता आरक्षणाचा लाभ सर्व जातीपर्यंत देता येऊ शकते. ते क्रीमी लेअरचं मॉडेल असं आहे. 5 लाखाचा गट, 8 लाखाचा गट, 10 लाखाचा गट किंवा 15 लाखाचा गट असा गट करा. कोणत्याही जातीला आरक्षण वाटू नका. तर सर्वच जातीमधले जे 5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल त्याला 5% आरक्षण द्या. जे लोक 5 ते 8 लाखापर्यंत उत्पन्न असेल त्यांना 5% आरक्षण द्या. आणि जे 10 लाखापेक्षा किंवा 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्नधारी असतील त्यांना 3% आरक्षण द्या. एकंदरीत असं 13% आरक्षणाचं जर विभाजन केलं तर कोणतीही जात तुटणार नाही. त्यांचा विकास झाला नाही म्हणून त्यांना वाढायचा आहे, तर प्रत्येक जातींमधला ज्यांचा विकास झालेला नाही त्या जातीपर्यंत तुम्हाला आरक्षण पोहोचवता येईल. हा एकदम साधा आणि सोपा उपाय आहे. परंतु शासन असं करेल याची सुतराम शक्यता नाही. ते आपल्याला वाटते, शासनाला वाटणार नाही. अच्छा. मग सरांनी दिलेला जो संदेश आहे मला वाटतं लोकांनी तो पूर्णपणे लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून ऐकला असेल. असाच हा आपला उपक्रम आहे जो अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात बौद्ध समाजाची भूमिका नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तत्पर आहे. आणि यासाठी आपला राज्यव्यापी जो जनसंवाद आहे तो असंच चालू राहणार आहे. आज आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे सर होते. त्यांनी ह्या गोष्टीचा उलगडा आणि उपवर्गीकरणाचे फायदे तोटे ह्याच्यावरती देखील नजर मारलेली, आकडेवारीसहित नजर मारलेली. त्यांनी सचिवापर्यंत अहवाल देखील घेऊन गेले. तो अहवाल जो स्वीकारला पाहिजे नव्हता तो त्यांनी स्वीकारला नाही, त्याच्यावर चर्चा झाली. पण मात्र तो अहवाल स्वीकारला नसल्यामुळे त्यांनी संविधानाच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून देखील काही मुद्दे बाहेर काढलेले आहेत. आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्याचा देखील पुरेपूर प्रयत्न केलेला आहे बासरी संस्थेच्या माध्यमातून. सर, तुमचा संदेश लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून सर्व जनतेने ऐकला. पण सरते शेवटी हा जो आपला लॉर्ड बुद्धा टी व्हीचा जो उपक्रम आहे राज्यव्यापी जनसंवाद, ह्याच्यात आपण बौद्धांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे बौद्ध समाजाची नेमकी भूमिका काय. आपण सगळीकडे नजर टाकली, पण नजर टाकताना एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मी प्रकाश झोतामध्ये मी आणू इच्छितो की नेमकी बौद्ध समाजाची भूमिका ह्या उपवर्गीकरणासंबंधात किंवा आताचे जे काही जनगणना होणार आहे त्यामध्ये नेमकी बौद्धांची भूमिका काय असली पाहिजे. कारण धर्मांतरित बौद्ध आणि बौद्ध त्याच्यानंतर कन्वर्टेड असे अनेक मुद्दे जे आहेत ते बाहेर येतात. मित्र, एक थोडंसं लक्ष घ्या. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 84 लाख बौद्धांची लोकसंख्या आहे. त्यापैकी 65 लाख लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यात आहे. म्हणजे प्रचंड मोठी लोकसंख्या धर्मांतरित बौद्धांची आहे. 1990 पासून धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ मिळतो आहे. त्यांना त्यामध्ये भागीदार बनवण्यात आलेलं आहे. आता जी चळवळ चालू आहे जनगणनेच्या अनुषंगाने तर ते मोठ्या प्रमाणावर असं म्हटलं जाते आहे की जातीचा जो संवर्ग असेल तो जातीचा संवर्ग लिहा. जात मग तुमची महार मांग चांभार ढोरभंगी काय जे असेल जात ते जात लिहा. आणि तुम्हाला तुमचा धर्म असेल तो धर्म लिहा. तुम्हाला जे भाषा येत असेल पाली वगैरे तर ते लिहा असं सांगितलं जात आहे. आणि ही आज रास्त भूमिका आहे कारण त्यावर लोकसंख्येवरच आरक्षण मिळते. त्यामुळे ही रास्त भूमिका आहे. आणि जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो प्रचार आणि प्रसार चालू आहे. परंतु एक विचारात हे घेतलं पाहिजे की समजा जर आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये धर्मांतरित बौद्धांना कोणताही वाटा उपवर्गीकरणात नसला. आज काय परिस्थिती आहे. आज धर्मांतरित बौद्धांना स्वतंत्र असं आरक्षण नाही आहे, तर अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये तो ज्या जातीचा असेल त्याच जातीमध्ये भागीदार बनवण्यात आला आहे.
जर उपवर्गीकरण झाल्यानंतर जर त्यांना आरक्षणामध्ये वेगळा वाटा नसेल तर मग त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? मला असं वाटते की हा जो महार जातीचा जो संवर्ग आहे किंवा धर्मांतरित बौद्ध झालेले लोक आहे, कोणत्याही जातीमधले असू दे, यांनी या आरक्षणाच्या शेड्यूलमधून बाहेर पडलं पाहिजे आणि अल्पसंख्याकाच्या आरक्षणामध्ये आपली हिस्सेदारी मिळवली पाहिजे. जसंही या ठिकाणी महारांचं किंवा धर्मांतरित बौद्धांचं किंवा ज्यांचंही नुकसान होईल, त्यांनी जर या शेड्यूलमधून बाहेर पडलं तर हे शेड्यूलच राहणार नाही, त्यामुळे 13% आरक्षण राहणार नाही. आणि हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. बाबासाहेब म्हणतात ज्याची संख्या सामर्थ्य जास्त तो काहीही करू शकतो. आणि तुमचं संख्या सामर्थ्य म्हणजे महार जातीचं आणि धर्मांतरित बौद्धांचं संख्या सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर आहे. ही संख्या घेऊन तुम्ही जर या शेड्यूलमधून, आता ही खूप संधी आलेली आहे, आता एकीकडे पहिल्यांदा उपवर्गीकरण होणार, उपवर्गीकरणात तुम्हाला जर वाटा मिळाला नाही तर येणाऱ्या जनगणनेमध्ये तुम्ही हे उपवर्गीकरण फेल्युअर ठरवू शकता. तुम्ही महार जातही लिहायची नाही, महार शेड्यूलही लिहायचं नाही आणि जातीचंही शेड्यूल नाही, फक्त आणि फक्त बौद्ध लिहिलं तर तुम्हाला अल्पसंख्याकाच्या सर्व सवलती लागू होतात, आजही होतात. त्यामुळे सगळे लोक अल्पसंख्याकात गेले तर हे शेड्यूल आपोआपच निघून जाईल, याच्या आरक्षणाचा वाटा पण संपून जाईल. त्यामुळे तुमच्यापाशी आज बलाढ्य शक्ती आहे, या शक्तीचा तुम्ही कसा उपयोग करता यावर सगळं अवलंबून आहे. मला असं वाटते की या शेवटच्या भागाचं सर्व धर्मांतरित बौद्ध ज्या सगळ्या जातीमधून झालेले आहे त्यांनी गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे. मी या ठिकाणी थांबतो. आपण माझी इंटरव्ह्यू घेतली, आपण जे मला ऐकलं त्याबद्दल आपण सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहिलं की सरांनी अनेक गोष्टीकडे नजर मारली. सरते शेवटी धर्मांतरित बौद्धांची देखील आपण जी काही महत्त्वाची बाजू आहे ती देखील सरांनी सांगितली. पण ह्यावर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, कारण हा जो पूर्ण बौद्ध समाज आहे हा जातीच्या विळख्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अडकू नये, उपवर्गीकरण समस्या बनू नये, उपाय तर नाहीच सरांनी सांगितलं आहे, पर्यायही होऊ शकत नाही. मग त्याच्यावरती नेमकी भूमिका काय घेतली पाहिजे ह्यावर आपण सर्वांनी देखील नजर टाकली पाहिजे. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून हा राज्यव्यापी जनसंवाद असाच चालू राहणार आहे आणि आपण नेमकी बौद्ध समाजाची भूमिका काय ह्याकडे देखील लक्ष टाकत आहोत. अनेक संवाद साधत असताना आपण उपवर्गीकरणामध्ये अनेक नेत्यांशी भेटणार आहोत, अनेक समाजातल्या वेगवेगळ्या जे अनुसूचित जातीच्या नेत्यांशी देखील संवाद साधणार आहोत. असंच आपली चर्चा देखील पुढे चालू राहणार आहे. तुर्तास तरी मी या ठिकाणीच थांबतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही, कॅमेरामॅन प्रतीक्षा. जय भीम. देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.